आज बनूया अशी एक रेसिपी जिचं नाव ऐकलं की तोंडाला पाणी सुटतं. गरमागरम, क्रिस्पी आणि एकदम झणझणीत बटाटा वडा. नमस्कार, वेलकम टू ईशाज किचन डायरीज. बाहेरचा वडापाव खायला सगळ्यांनाच आवडतो, पण घरच्या घरी बनवलेल्या वडापावची चवच काही वेगळी असते. तर चला आज बनूया अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी डिलिशियस बटाटा वडापाव. आणि हो, शेवटी तयार झालेला वडापाव पाहून तुम्हालाही लगेच बनवावासा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 7 ते 8 बटाटे उकडून त्यांची सालं काढून मॅशरनी मॅश करून घेतले आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये 3 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा एक छोटासा तुकडा घेते. याची बारीक पेस्ट करून घेऊया. आता भाजी बनवण्याआधी आपण वड्याचा बॅटर तयार करून घेऊया. इथे मी घेतला आहे 6 ते 7 चमचे बेसन आणि 1.5 चमचा तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा खायचा सोडा घालते. हे सगळं आधी छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी घालत मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर ना खूप पातळ असावं ना खूप घट्ट, कारण वडा क्रिस्पी होण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असा वडा हवा असेल तर ही कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा. आता बनवूया आपल्या वड्याची मस्त चटपटीत बटाट्याची भाजी. एका पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून घेते. तेल गरम झालं की यामध्ये 2 चमचे मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालते. आता तयार केलेली आलं मिरचीची पेस्ट घालून छान परतून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आणि लगेच मॅश केलेले बटाटे घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी यामध्ये खूप जास्त मसाला घालणार नाहीये, कारण साध्या इंग्रेडियंट्स मधूनच आपल्या वड्याची चव एकदम मस्त येते. चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घेऊया. आता वरून भरपूर ताजी कोथिंबीर घालते आणि ही भाजी 1 ते 2 मिनिटं शिजू देऊया. बस, आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता भाजी थोडी थंड झाली की थोडी भाजी हातात घेऊन तिचा गोल आकार करून घेऊया. अशा प्रकारे सगळ्या भाजीचे छोटे गोळे करून घेऊया. हे गोळे जितके व्यवस्थित असतील तितके आपले वडे छान दिसतील. आता वेळ आली आहे आपल्या बटाट्या वड्यांना क्रिस्पी करण्याची. तयार केलेला बटाट्याचा गोळा बेसनाच्या बॅटरमध्ये छान डीप करून घ्यायचा आणि गरम तेलात सोडायचा. आता हे वडे मीडियम फ्लेमवर छान गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आणि हो, बेसन आतून कच्चं राहता कामा नये. आता उरलेल्या बेसनाच्या बॅटरचा आपण क्रिस्पी चुरा बनवून घेऊया. मी दाखवते त्या पद्धतीने थोडं बॅटर गरम तेलात सोडायचं, पण हे करताना खूप काळजीपूर्वक करा.
हे छान क्रिस्पी झालं की एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता याच चुऱ्याची आपण एकदम झणझणीत चटणी बनवणार आहोत। मिक्सरच्या जारमध्ये हा तयार केलेला चुरा घेते। यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालते। आता हे बारीक करून घेऊया आणि आपली झणझणीत सुकी चटणी तयार आहे। इथे मी पावाला आपली घरची हिरवी चटणी लावते। ही हिरवी चटणी सुद्धा मी घरीच बनवली आहे। यासाठी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, मीठ आणि थोडासा चुरा घेतला आहे। यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलं आणि तयार झाली आपली फ्रेश आणि झणझणीत हिरवी चटणी। आता पावाच्या दुसऱ्या बाजूला आपली तयार केलेली सुकी चटणी लावूया। एक गरमागरम क्रिस्पी बटाटा वडा पावामध्ये ठेवा। वरून भरपूर आपला क्रिस्पी चुरा आणि सोबत एक झणझणीत हिरवी मिरची आणि झाला आपला गरमागरम क्रिस्पी आणि एकदम झणझणीत घरगुती वडापाव तयार। आता असा गरमागरम वडापाव आणि सोबत मस्त गरम चहा, खरंच सांगते घरच्या घरी बनवलेल्या वडापावची मजाच काही वेगळी असते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या वडापाव प्रेमी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ईशाज किचन डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच सोप्या घरगुती आणि चविष्ट रेसिपीजसाठी पुन्हा भेटूया।